हॅलो फ्रेंड्स, मी हर्षास किचन मॅजिकमध्ये आज आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे एकदम टेस्टी आणि यमी अशी मसाला मिरची म्हणजे मिरची मसाला करी. एकदम टेस्टी बनणार आहे आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण नक्की पहा. खूप टेस्टी लागणार आहे ही भाजी, करायला पण सोपी आणि दिसायला पण युनिक. गेस्ट वगैरे आले किंवा स्पेशल ओकेजनला पण खूप छान वाटेल किंवा नॉर्मली पण. सगळ्यात पहिले आपण ढोबळ मिरची घेऊया नॉर्मल. त्यामध्ये मधातून कट करून घ्यायची आणि त्यातल्या ज्या बिया आहे त्या साफ करून घ्यायच्या, क्लीन करून घ्यायच्या पूर्ण. आणि फ्रेंड्स, व्हिडिओवर तुम्ही नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. चला तर याचबरोबर आपण एक कांदा कट करून घेणार आहे बारीक आणि टोमॅटो कट करून घेणार आहे. सगळ्यात पहिले मिरचीमध्ये स्टफिंग भरायसाठी आपण घेणार आहे 2 चम्मच तीळ. त्याच्यानंतर घ्यायचं अर्धा चम्मच जिरं, 1 चम्मच धने घ्यायचे, म्हणजे अख्खे धने असतात ना ते घ्यायचे. आणि हे छान प्रकारे भाजून घ्यायचे, म्हणजे कच्चे राहिले नाही पाहिजे तीळ वगैरे. छान प्रकारे भाजून घ्यायचे 2 मिनटासाठी आणि बाजूला काढायचे. आणि याचबरोबर आपण भाजणार आहे, एक साईडला काढून घेणार आहे सगळ्यात पहिले. आणि याचबरोबर आपण 2 मुठी शेंगदाणे घेणार आहे, म्हणजे अर्धा कप शेंगदाणे घ्यायचे, ते सुद्धा छान प्रकारे भाजून घ्यायचे. आणि फ्रेंड्स, जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर कमेंट करायला विसरू नका आणि एकदा ही भाजी नक्की करून पहा, शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. चला तर थंड झाले आता भाजलेले पदार्थ, ते आपण मिक्सीला वाटून घेऊया. सगळ्यात पहिले आपण जे तीळ, शेंगदाणे वगैरे भाजले तर ते टाकायचे. 10-12 कढीपत्त्याचे पानं, 1 हिरवी मिरची, 2-3 लसणाच्या कळ्या, अर्धा इंच अद्रक आणि 1 चम्मच आपण त्याच्यामध्ये खोबरं घालणार आहे. ते पहिलेच मी भाजून बारीक केलेलं होतं, त्यामुळे त्याचा पावडर टाकला आहे. 1 चम्मच मीठ 1 चम्मच तिखट टाकायचं, हळद टाकायची आणि मिक्सरला हे बारीक वाटून घ्यायचं. एकदम छान प्रकारे बारीक वाटायचं, जाडसर वाटायचं नाही. आणि याच्यामध्ये आपण मीठ टाकायचं विसरलो होतो, तर मीठ आपण नंतर टाकणार आहे. फ्रेंड्स, आपण नाशिकमध्ये क्लाउड सर्व्हिस सुरू केली आहे, तर तुम्ही एकदा ऑर्डर नक्की करून पहा. पुढे मी कॉन्टॅक्ट मोबाईल नंबर प्रोव्हाइड केला आहे. चला तर हे वाटण आपण एका परातीमध्ये प्लेटमध्ये काढून घेऊया. आणि जे भांडं आहे मिक्सर ज्यामध्ये वाटलं आपण वाटण, ते धुवायचं नाही. त्याच्यामध्ये पाणी टाकून आपण ते ग्रेव्हीमध्ये यूज करणार आहे. याच्यामध्ये टाकणार आहे आपण अर्धा चम्मच मीठ आणि छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं. यामध्ये आपण कोथिंबीर बारीक चिरून पण टाकू शकतो. सगळ्यात पहिले हे मिक्स करून घ्यायचं आणि 2-3 चम्मच छोटे चम्मच पाणी याच्यामध्ये टाकायचं बाइंडिंगसाठी आणि ते सुद्धा मिक्स करून घ्यायचं. आणि छान प्रकारे या मिरच्या या सारणाने स्टफ करून घ्यायच्या. एकदम छान असं दाबून भरायचं. एकदम छान प्रकारे स्टफ करायचं हे मिक्सचर. आणि हेच मिक्सचर आपण मसाला वांग्यामध्ये सुद्धा स्टफ करू शकतो. त्यामध्ये सुद्धा हे छान लागते, एकदम टेस्ट लागते हे. आणि सगळ्या मिरच्या आपण स्टफ करून घेतल्या पहा या प्रकारे. आता सगळ्यात पहिले कढई चढवायची गॅसवर आणि त्याच्यामध्ये 1 मोठा चम्मच तेल टाकायचं. जिरं आणि मोहरी टाकायची. ते जिरं मोहरी चांगली तळतळली की त्याच्यामध्ये टाकायचा कांदा आणि कांदासुद्धा छान भाजून घ्यायचा ट्रान्सपरंट होईपर्यंत. आणि त्याच्यामध्ये 1 चम्मच असं लसूण अद्रकची पेस्ट टाकायची. ते सुद्धा छान कांदा लसूण अद्रकची पेस्ट ही ब्राऊन कलर येईपर्यंत, म्हणजे गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायची सगळ्यात पहिले. आणि त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला, त्याच्यामध्येच आपण टाकणार आहे 1 चम्मच भाजलेल्या खोबऱ्याचं पावडर, म्हणजे ग्रेव्ही बनवायसाठी. आणि त्याच्यामध्ये आपण वापरणार आहे 2 चम्मच तिखट, 1 चम्मच मीठ, 1 चम्मच धनिया पावडर आणि अर्धा चम्मच
हळद, अर्धा चम्मच गरम मसाला आणि 1 चम्मच मीठ आणि त्याच्यानंतर भाजायचा तो मसाला, त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचं आणि याच्यामध्ये आपण 2 कप पाणी टाकणार आहे. ग्रेव्ही पहिले शिजून घ्यायची 5 मिनटं, फक्त ग्रेव्ही शिजवायची. नंतर ग्रेव्ही छान शिजली, तेल सुटलं त्या ग्रेव्हीला, त्याच्यानंतर ज्या स्टफ केलेल्या मिरच्या होत्या त्या त्याच्यामध्ये टाकायच्या आणि सगळ्यात पहिले हलवायचं नाही, ते झाकून 2 मिनटासाठी शिजू द्यायचं आणि मग खालीवर करून पुन्हा झाकून आपल्याला हे किमान 10 मिनटं शिजवायची आहे. एकदम टेस्टी लागते, एकदम चविष्ट लागते ही भाजी. आणि वरून भाजी शिजली की वरून त्याच्यावर कसुरी मेथी अर्धा चम्मच घेऊन हातावर क्रश करून टाकायची. एकदम टेस्टी आणि चटकदार बनते ही भाजी. एकदा तुम्ही नक्की करून पहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहल्याबद्दल धन्यवाद. असंच प्रेम तुमचं आमच्यावर राहू द्या. थँक्यू.